ओबीसी समाजाचा यलगार मेळावा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरामध्ये आज पार पडणार आहे। आज दुपारी सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या या प्रांगणामध्ये हा मेळावा पार पडतोय। आपण जर पाहिलं माझ्या पाठीमागे तर मेळाव्याची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। एकंदरीत या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ असतील, प्रकाश आंबेडकर असतील, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। दरम्यान या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर जे आहेत ते आवर्जून उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र छगन भुजबळ जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी आहे। एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केलेल्या सरकारनं असताना दुसरीकडे मात्र हा मेळावा जो आहे तो आज पार पडतोय। ओबीसी समाजाच्या भावना असतील, ओबीसी समाजाचं म्हणणं जे असेल ते या मेळाव्यातून समोर येणार आहे। दरम्यान या मेळाव्याला देखील आता मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देखील या दरम्यान महत्त्वाची असणार आहे। दुपारी 4 वाजता हा मेळावा पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर मंच असेल किंवा सभेची पूर्णच तयारी जी आहे ती तर पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। या मेळाव्याच्या भूमिकेकडे या मेळाव्यात जे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, अन्य ओबीसी समाजाचे या मेळाव्यामध्ये संबोधन करणार आहेत। दरम्यान या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मेळाव्याच्या अगोदर प्रकाश आंबेडकरांची शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 3 वाजता देखील बैठक पार पडणार आहे कार्यकर्त्यांची। त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर या ओबीसी मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर जे आहेत ते संबोधित करणार आहेत। त्यामुळे मेळाव्याकडे राज्यातील अनेकांचं लक्ष लागून राहिलंय। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड समी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।